अमन दादा, तू काय करत आहेस? इयत्ता पहिली, गणित, प्रकरण बेरीज. एक गोड गोष्ट, अमन आणि काजलची. रंगीत खडूंमधून शिकूया बेरजेची जादू. अमन आणि काजल चित्र रंगवताना. काजल विचारते, अमन दादा, तू काय करत आहेस? अमन सांगतो, अगं काजल, मी चित्रे रंगवत आहे. काजल म्हणते, मला पण चित्रे रंगवायची आहेत. मला एक चित्र रंगवायला दे ना. अमन दादा प्रेमाने काजलला एक चित्र आणि 2 रंगीत खडू देतो. आणखी खडू हवेत. पहिल्यांदा अमन दादाने काजलला 2 रंगीत खडू दिले. नंतर काजलने आणखी मागितले तेव्हा दादाने 3 रंगीत खडू दिले. एकूण काजलकडे आता 2 अधिक 3 बरोबर 5 रंगीत खडू झाले. शाब्बास काजल. काजलने सुंदर चित्र रंगवले, झाड आणि सिंह असलेले. ती अमन दादाला दाखवते. दादा, हे पहा मी रंगवलेले चित्र, काजल म्हणते. अमन दादा कौतुकाने म्हणतो, शाब्बास काजल, तू चित्र छान रंगवले आहे. मिळवणे, एकत्र करणे म्हणजेच बेरीज करणे. अधिक हे चिन्ह बेरजेसाठी वापरतात. बेरीज म्हणजे काय? वस्तू मिसळणे, मिळवणे, एकत्र करणे म्हणजेच बेरीज करणे होय. बेरजेसाठी अधिक हे चिन्ह वापरतात. वाचन: 6 अधिक 2 बरोबर 8. आडवी मांडणी: 4 अधिक 2 बरोबर 6. उभी मांडणी: 3 अधिक 2 बरोबर 5. गटांची बेरीज करूया. भोवरे: 3 अधिक 4 बरोबर 7. 2 गटातील वस्तू एकत्र मोजल्या की बेरीज होते. फुलपाखरे: 5 अधिक 4 बरोबर 9. चित्रांची बेरीज करूया. 4 अधिक 1 बरोबर 5 स्टार्स. 3 अधिक 3 बरोबर 6 बेडूक. कप: 5 अधिक 4 बरोबर 9. फळे: 6 अधिक 2 बरोबर 8. गोष्टींमधून बेरीज. फुलांची गोष्ट: समीरने 4 फुले आणली. सुलभाने 3 फुले आणली. एकूण 4 अधिक 3 बरोबर 7 फुले. धावांची गोष्ट: सुरेशने 7 धावा काढल्या. रफिकने 2 धावा काढल्या. एकूण 7 अधिक 2 बरोबर 9 धावा. गायींची गोष्ट: गोपाळच्या शेतात 5 गायी, सुनीताच्या शेतात 3 गायी. एकूण 5 अधिक 3 बरोबर 8 गायी. शून्य मिळवला तर? खालच्या ताटातील पेरू 5, हातातल्या ताटातील पेरू 0. दोन्ही ताटातील एकूण पेरू 5. 5 अधिक 0 बरोबर 5. एकत्र करताना एकही वस्तू न मिळवल्यास आहे तितक्याच वस्तू राहतात. कोणत्याही संख्येत 0 मिळवले तर उत्तर तीच संख्या येते. 2 अधिक 0 बरोबर 2. 4 अधिक 0 बरोबर 4. 9 अधिक 0 बरोबर 9. आपण काय शिकलो? बेरीज. वस्तू एकत्र करणे, मिळवणे म्हणजे बेरीज. अधिक हे चिन्ह वापरतात. काजलची गोष्ट: 2 अधिक 3 बरोबर 5 रंगीत खडू. बेरजेचे सुंदर उदाहरण. शून्याची जादू: कोणत्याही संख्येत 0 मिळवला तर उत्तर तीच संख्या राहते. शाब्बास, आपण बेरीज शिकलो, आडवी आणि उभी दोन्ही मांडणी.